नमस्कार, मी हर्षला महाजॉब पट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। कायमस्वरूपी नोकरी करण्याची मित्रांनो तुम्हाला संधी मिळत आहे। महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागामध्ये गट क संवर्गातील सरळ सेवेने पदभरती सुरू झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 1/10/2025 ला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 24/10/2025। त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी जी पदं भरली जाणार आहेत, गट क ची ही सगळी पदं असणार आहेत। कोणकोणती पदं भरली जाणार आहेत तर 903 पदं आहेत मित्रांनो। खूप जास्त जागा आहेत, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही भूकर मापक या पदासाठी ही पदभरती सुरू झालेली आहे। वेतन श्रेणी या ठिकाणी बघू शकता S6 चा पे स्केल दिला जातो। 19,900 ते 63,200 याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे तुम्हाला। या ठिकाणी वेगवेगळ्या विभागानुसार जागा भरल्या जाणार आहेत। तर आता आपण बघणार आहोत पुणे विभागासाठी किती जागा आहेत। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 83 जागा ह्या फक्त पुणे विभागासाठी भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे जागांचं, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आहे कोकण विभागासाठी मुंबई या विभागासाठी दिलेल्या आहेत जागा। 259 जागा ह्या मुंबई विभागासाठी आहेत। या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरी वाईज जागा। त्यानंतर आहे नाशिक विभागासाठी 124 जागा ह्या नाशिक विभागासाठी भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे। प्रत्येक विभागामध्ये जागा या जास्त आहेत मित्रांनो, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज नक्कीच करायचा आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर 210 जागा या छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे जागांचं। त्यानंतर आहे अमरावती विभागासाठी 117 जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो। नागपूर विभागासाठी 110 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर या ठिकाणी पद बघू शकता तुम्ही। गट क च हे पद आहे भूकर मापक, यासाठी शैक्षणिक अर्हता त्यांनी सांगितलेली आहे मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असणं आवश्यक आहे, किंवा त्यांनी सांगितलेलं आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यासोबतच मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे उपरोक्त क्रमांक 2 मध्ये नमूद टंकलेखक विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल। जर का तुमच्याकडे टंकलेखनाचे प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील। नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता धारण न केल्यास तो किंवा ती सेवा समाप्तीस पात्र राहील, असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे। वयोमर्यादा किती असणार आहे तर 18 ते 38 वर्ष वयाची मर्यादा असणार आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे, ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत। एज रिलॅक्सेशन किती असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवार असाल तुम्ही तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादाच्या 5 वर्ष अधिक या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्षापर्यंत, दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता। परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर या ठिकाणी 200 मार्कांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित 25-25 प्रश्न विचारले जाणार आहेत। कमाल गुण या ठिकाणी 50 दिले जाणार आहेत, म्हणजेच एक प्रश्न तुम्हाला 2 मार्काला या ठिकाणी विचारला जाणार आहे। परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही असणार आहे। तुम्ही मराठीतही पेपर या ठिकाणी देऊ शकणार आहे। 120 मिनिटं या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे। परीक्षा शुल्क किती आकारलेला आहे तर अमागास प्रवर्गामध्ये जर तुम्ही असाल तर 1000 रुपये, मागास प्रवर्गामध्ये असाल तर 900 रुपये या ठिकाणी शुल्क आकारलेला आहे।
तुम्हाला जर का या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे. पहिल्यांदा याची PDF पूर्णपणे वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.